वेलकम टू बॉम्बे किचन। आज आपण बनवूया डार्क फॅन्टसी बिस्किट मिल्कशेक। चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या रेसिपीना शेअर करा। आपण इथे जे साहित्य घेतलेले आहे ते मी तुम्हाला सांगते। आपण इथे 7 डार्क फॅन्टसी बिस्किट घेतले आहेत, बर्फ घेतला आहे, 250 ml दूध घेतलं आहे आणि कॅडबरी घेतलेली आहे। सर्वप्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बिस्किट घेतलेले आहेत ते टाकून घेऊयात। इथे तुम्ही ओरिओ बिस्किट सुद्धा यूज करू शकतात, पण आपण इथे डार्क फॅन्टसी बिस्किट यूज केलेले आहेत आणि तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत बनवायचं तेवढं तुम्ही बनवू शकतात। त्यानंतर आता यामध्ये आपण कॅडबरी टाकून घेतली आहे, 10 वाली कॅडबरी घेतली तरी चालते आणि बर्फाचे तुकडे घेतले आहेत ते पण टाकून घेतले आहे। आता आपण यामध्ये दूध टाकूयात, 250 ml दूध टाकलं आहे। त्यानंतर आपल्याला आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यानंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे। आता आपला मिल्कशेक हा ब्लेंड करून झालेला आहे। पाहू शकतात आपला मिल्कशेक किती छान पैकी तयार झालेला आहे। याची कन्सिस्टन्सी भी तुम्ही पाहू शकतात आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे। आता आपण एका काचेच्या ग्लासला चॉकलेट सिरप लावून घेऊया। इथे तुम्ही तुमच्या फेवरेट कंपनीचं चॉकलेट सिरप लावून घेऊ शकतात आणि नाही पण लावलं तरी पण छान लागतं, पण डेकोरेशनसाठी खूप सुंदर दिसतं, त्यामुळे चॉकलेट सिरप लावून घ्यायचं। त्यानंतर हे चॉकलेट सिरप सगळीकडे फिरवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे चॉकलेट सिरप हे लागतं। आता आपण जो मिल्कशेक बनवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात। यात सर्व मिल्कशेक टाकून घेतलेला आहे। बघू शकतात आपण किती सुंदर दिसतोय। आता आपल्याला याला डेकोरेशन करायचं आहे। त्यासाठी आपण इथे आपल्याला ज्या फ्लेवरची आईस्क्रीम आवडते ती घेऊ शकतात। इथे मी चॉकलेट आईस्क्रीम घेतलेली आहे आणि आता आपण त्यावरती जे बिस्किट होते डार्क फॅन्टसी ते ठेवून घेतले आहेत, त्यांचे 2 भाग करून ते ठेवले आहेत आणि कॅडबरी ही ग्रेटेड करून वर टाकली आहे। बघू शकतात आपण किती सुंदर आपला डार्क फॅन्टसी मिल्कशेक तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा। थँक्यू फॉर वॉचिंग।